खासदार साहेबांनी या बाबतीतलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्याच्याच बरोबर सौरभ काय पळून गेलेला नाही। ज्या लोकांनी मर्डर केला पोलिसांनी सगळ्या लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। संतोष देशमुखांच्या प्रकरणाच्या बाबतीत काही लोक फरार आहेत, हे माहिती आहे आपल्याला। किती वर्ष झालं फरार आहेत। महादेव मुंडेच्या बाबतीत मर्डर तर झालाय आणि हवेतून कुणी येऊन मर्डर केलेला नाही, त्याच्याबद्दल तर कुणीच सापडेना। आणि मग याच्यात तुम्ही भूमिका घेत असताना मोठ्याचं पद, पण मोठ्याचं पोर आता पोलीस स्टेशनला चालले ना, तिथं बोलते ना पोलीस स्टेशन बरोबर, पोलिसांची संवाद साधते, चर्चा होते, ही भूमिका महत्वाची आहे। त्यामुळे बघा काही लोक राजकीय दृष्टिकोनातून जर बोलत असतील, हे करत असतील, ते करत असतील, हे योग्य नाही। माझं मत काय आहे, आम्ही लढणार आहोत। या जे काही 100 लोकांवर मर्डर झालेले 100 त्या परिवारासाठी आम्ही लढू। जे काही 200-300 महिलांवर बलात्कार झालेत त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहोत। विनयभंग 500 लोकांवर त्यांच्यासाठी आम्ही लढणार आहोत। आम्ही जाती धर्म बघून तिथं लढत नसतो। त्यामुळे भूमिका घेत असताना आम्ही शेतकऱ्याची भूमिका घेतोय। आज 99% शेतकरी इथं सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्माचे आहेत, त्यासाठी आम्ही लढतोय। या लोकांसाठी सुद्धा लढणार। त्यामुळे याच्यातून कुणी वेगळी भूमिका घेऊन राजकारण याच्यामध्ये आणू नये। न्याय मिळाल्यासाठी पोलीस चांगले आणा। माझं मत असं आहे, आकडेवारी बद्दल बोलत असताना वर्षाची आकडेवारी कशाला काढताय? आपण 10 वर्षाची आकडेवारी काढू की किती मर्डर झाले, किती विनयभंग झाले, किती बलात्कार झाले। 10 वर्षाच्या आकडेवारीवर आपण तिथं बोलू। अशा प्रकारची गुन्हेगारी फक्त बीड जिल्ह्यातच नाही झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात बलात्कार हे होत आहे। बीड जिल्ह्याला बदनाम करू नका असं माझं म्हणणं आहे। हे महाराष्ट्रभरची आकडेवारी माझ्याकडे आणि मोठ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेली आहे। साहेब एक सांगतो साहेब, ऐका, इथं कोणालाही बदनाम करण्याचं आपण काम करत नाही। तुम्ही मला सांगा, आपल्या परिवारातला एखाद्या, आता दादा आज आमच्यात आहेत का, पण एखादा व्यक्ती आपल्यातून गेल्यानंतर परिवारावर काय होतं हे आम्हाला माहिती आहे। त्यामुळे हे जी आकडेवारी मी सांगितली, हे गरिबाची भूमिका मांडतोय। श्रीमंताची माणसं मेली नाहीत, गरिबाची मेली आहेत। सगळ्या जाती धर्माची इथं मेलेली आहेत, त्यांना मारलं गेलं आहे। मग यांना न्याय कोण देणार? महादेव मुंडे काय श्रीमंत होता का? संतोष देशमुख काय चुकीच्या प्रवृत्तीचा व्यक्ती होता का? मग यांच्यावर अन्याय झाला, त्यामुळे एक मर्डर असू का 1000 मर्डर असू, मर्डर हा मर्डर असतो। एक बलात्कार असू का 1000 बलात्कार असू, ते बलात्कार म्हणजे बलात्कार असतात। त्यामुळे मला एवढंच सांगायचंय, आकडेवारी काढत असताना आपण 10 वर्षाची आकडेवारी काढू। कोणाला न्याय मिळाला, कोणाला न्याय मिळाला नाही, न्याय मिळाला नसेल तर का नाही मिळाला, तिथं पोलीस अधिकारी कोण होता, कोण पोलीस अधिकारी किती वर्ष एकाच पोलीस स्टेशन मध्ये आहे, एकाच जिल्ह्यामध्ये आहे, एकाच तालुक्यामध्ये आहे, हे सगळं आपण बघितलं पाहिजे। किती ह्याच्यामध्ये आपण FIR केलेला आहे, किती ह्याच्यामध्ये चार्जशीट झालेली आहे, किती प्रकरणं कोर्टात गेलेले आहेत, किती प्रकरणं कोर्टात घेऊन त्याला न्याय मिळालेला पाहिजे, याचा अभ्यास आपण करू। हे बघा, लढत असताना वर्षभरासाठी लढून चालत नाही। लढायचं असेल तर आतापर्यंत जो अन्याय झाला त्याच्यासाठी लढलं पाहिजे। कायदा व सुव्यवस्थेसाठी तुम्ही लढत असाल तर आमचं मत आहे त्याच्याच बरोबर आज शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे। 2020 चे पैसे अजूनपर्यंत 850 कोटी बीड जिल्ह्याचे मिळाले नाही, त्यासाठी आपण लढूया। त्याच्याच बरोबर आता जो अन्याय झालेला आहे या शेतकऱ्यांवर, त्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, त्यासाठी आपण लढूया। त्यामुळे आमची भूमिका समावेशक आहे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका। तुम्ही समजून घ्या की या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2024 मध्ये आमच्या माहिती अनुसार 40 खून आपल्या जिल्ह्यात झालेले आहेत। 2025 मध्ये 34 झालेत। 26 एप्रिल पासून आतापर्यंत 11 मर्डर आपल्या जिल्ह्यात झालेले आहेत। त्याच्यामध्ये खुनाचे प्रयत्न 2024 मध्ये 192 ते 95 आहेत, 25 मध्ये 145 ते 150 आहेत आणि 26 एप्रिल पासून आतापर्यंत 43 खुनाचे प्रयत्न आपल्या या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने झालेले आहेत। बलात्कार 2024 ला 180 च्या आसपास बलात्कारच्या प्रकरण इथं झालेले आहेत। 25 मध्ये 200 आसपास झालेले आहेत आणि 26 एप्रिल पासून आतापर्यंत 80 बलात्काराचे प्रकरण आपल्या जिल्ह्यात झालेले आहेत। विनयभंग 450, 24, 25 मध्ये 482,
26 मध्ये एप्रिल पासून आतापर्यंत 127, म्हणजे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय हलाख्याची आहे. आणि हे आकडे मी जे सांगितलेत ते सर्व जाती धर्माच्या लोकांचे आहेत. त्यामुळे या सर्व लोकांना न्याय मिळणं हे महत्वाचं आहे. गुलेंचं जे प्रकरण झालं, गुले परिवाराबरोबर आम्ही आहोत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. न्याय मिळत असताना फक्त या जिल्ह्यामध्ये अजून एक गोष्ट फार प्रामुख्याने होते, न्याय देताना उशीर होतो. तुम्ही महादेव मुंडे प्रकरण बघितलं असेल तर 3 वर्ष झालं अजूनपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. संदीप भैया आणि आम्ही सगळेजण त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांच्या पत्नीला भेटलो. भेटल्यानंतर आम्ही आक्रमक भूमिका घेतली. मग सरकारला जाग आली. त्या मातेचं, त्या पत्नीचं म्हणणं असं होतं की बाबांनो, आम्हाला हे अधिकारी इथं लागणार आहेत त्या तपास करायला. पण दुर्दैवाने ते अधिकारी दिले जात नव्हते. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर सुद्धा त्यांना ऐकलं जात नव्हतं. ते आत्महत्या करण्याचा प्रयत्न पोलीस स्टेशनला महादेव मुंडेंच्या पत्नीने केलेला, हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही गेल्यानंतर, सरकारला जाग आल्यानंतर रात्री त्यांना बोलवलं. दुसऱ्या दिवशी जे अधिकारी त्या मातेली, त्या पत्नीली तिथं मागितले त्यांना तिथं ते मिळाले. संतोष देशमुखच्या बाबतीत काय झालं, संत गतीने सगळं चाललंय. त्याच्याच बरोबर आहे जे महादेव प्रकरण आहे, मुंडे प्रकरण, त्याच्यात तुम्ही बघितलं तर तपास पोलिसांकडे होता. आता पोलीस म्हणायला लागले आम्हाला काहीच सापडेना. आम्ही अनेक लोकांना बोललो, आता दिला तपास सीआयडी कडे. आता सीआयडी कशा पद्धतीने काम करतं आम्हाला माहिती ना. अजितदादांच्या बाबतीतलं प्रकरण हे आम्हाला माहिती, सीआयडी काहीच काम करत नाही. म्हणजे इथं फक्त कुठं काय डिले केला जातो. त्यामुळे गुले प्रकरणाच्या बाबतीत सुद्धा डिले होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. परत एकदा अजून एक गोष्ट सांगतो की कृपा करून याच्यामध्ये कुणीही राजकारण करू नये. जे कोणी जबाबदार असतील, जे काय असेल, खासदारांची भूमिका तीच आहे, आमची भूमिका तीच आहे, इथे असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका तीच आहे. स्वच्छ पद्धतीने, पारदर्शक पद्धतीने याच्यामध्ये लक्ष दिलं गेलं पाहिजे. सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं बघा. आता आज खासदार इथे न येण्याचं कारण त्यांच्या मुलावर ॲलिगेशन झालेलं आहे. आता ॲलिगेशन बऱ्याच लोकांची चर्चा केल्यानंतर राजकीय दृष्टिकोनातून झालंय असं काही लोकांची चर्चा आहे. पण तरी सुद्धा इथले खासदार प्रामाणिकपणे त्यांच्या मुलाला सांगून आता SITची जी चौकशी, तिथं तो त्याचं नाव काय, सौरभ हा आता पोलिसांच्या समोर जाऊन तिथं जबाब देणार आहे. आणि मला हेही माहिती आहे की SP साहेबांनी सांगत असताना लोकांना हेही सांगितलेलं आहे की सौरभ तिथं नव्हता, तो कारखाना होता, नंतर घरी होता, हे CCTV तिथं केलेलं आहे. त्यामुळे हे जे काय आकडेवारी मी सांगितलेत सर्व जाती धर्माचे आहेत. याच्यात राजकीय भूमिका कुणी घेऊ नये. कुठलाही सामान्य व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्या व्यक्तीला न्याय मिळालाच पाहिजे. पण ते करत असताना उगाच राजकारण याच्यामध्ये कुणी केलं तर हे लोकही खपून येणार नाही आणि आम्ही तिथं खपून येणार नाही. पण गरीबाला न्याय मिळाला पाहिजे, भुले परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, संतोष देशमुख परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, महादेव मुंडे प्रकरणामध्ये न्याय मिळाला पाहिजे. आणि ही जी आकडेवारी मी सांगितली, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. 29 जूनला छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करणार आहोत. अन्नत्याग आंदोलन नसणारे, त्या दिवशी सकाळी मुंबईमध्ये अधिवेशन सुरू असणारे, त्याच वेळी या अन्नदात्यासाठी आम्ही रस्त्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये रेल्वे चौकामध्ये आंदोलन करणार आहोत. आणि सरकारला आम्हाला एवढं सांगायचं, आमची मागणी एवढीच आहे की ज्या जातं काय केलं त्याच्यामध्ये 2019चा लाभ घेतलेले शेतकरी त्यांना फक्त 50,000चाच लाभ दिला जाणार आहे. 2019 झाला आणि त्याच्याबरोबर तुम्ही 50,000 मर्डर, बलात्कार, विनयभंग, अन्याय, तो सुद्धा गरिबांवर. यात पवार परिवारातला एक व्यक्ती म्हणून, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा व्यक्ती म्हणून आम्ही कधी याच्यामध्ये राजकारण बघत नाही. कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या गोष्टींकडे आम्ही बघत असताना सामाजिक हेतूतून बघतो, समावेशक भूमिकेतून बघतो, न्याय देण्याच्या भूमिकेतून बघतो आणि न्याय मिळालाच पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यांचा विषय ते मांडतायत, त्यांचा पक्ष वेगळा, ते का मांडतायत, कशामुळे वाटतायत. याच्या आधी इथं असणाऱ्या सामान्य लोकांवर जेव्हा अन्याय झाला कुठल्याही समाजाचा, तेव्हा ते का नाही बोलले, आता बोलतात. गुन्हेंना तिथं न्याय मिळालाच पाहिजे. फार अन्याय झाला त्या परिवारावर. महादेव मुंडेवर तिथं अन्याय झालाय, संतोष देशमुखवर अन्याय झालाय, परभणीमध्ये तिथं सूर्यवंशींवर अन्याय झालेला आहे. या सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. फक्त भूमिका घेत असताना समावेशक भूमिका घेणं फार महत्वाचं आहे. सगळ्यांना न्याय तिथं मिळाला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे.
होत नसतं. टार्गेट केलं जाणार, खासदार फोडण्याचा प्रयत्न केला जाणार, पण आमचे काँग्रेसचे, समाजवादी पार्टीचे कुठलाही खासदार त्याच्यात फुटणार नाही. 41 खासदारांची अजून जरूरत आहे डिलिमिटेशन कायदा पास व्हायला, पण कुठलाही नवीन खासदार फुटेल असं आम्हाला वाटतं. आता मुलगा घरी असताना, कारखान्यात असताना काही प्रमाणात ॲलिगेशन होत असेल तर बाप म्हणून काही प्रमाणात लोक हे भावनिक होत असतात. त्या अनुषंगाने या राज्याची होम मिनिस्टरची जबाबदारी कोणाकडे? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे. केंद्रातले कोणाचे? अमित शहा साहेबांकडे. त्या अनुषंगाने लोक भेटत असतात. नको नको आता नको.